नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या पेजवरती. मित्रांनो, आज आपण बघतोय जी भूसंपादनाबाबतीत ज्या शासनाने जी आर काढलेला आहे, आपण बघतो या 6 गावामध्ये आज महत्त्वाची बैठक जी खोडेगावमध्ये संपन्न होत आहे. या बैठकीदरम्यान जर मित्रांनो आपण बघितलं, या ठिकाणी या 6 गावातले शेतकरी सर्व एका ठिकाणी या मंदिरात आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर चर्चा काय घडलेली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलून आपण आज नेमकं बैठकीत काय महत्त्वाचा विषय होता त्या संदर्भात थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार बाबा, जवळून घेतो. तुमचं स्वागत आहे आपल्या पेजवरती. आज महत्त्वाची बैठक या खोडेगावमध्ये संपन्न झाली. तर आजच्या बैठकीला महत्त्वाचा विषय काय होता? विरोध आहे त्याला. तुमचं नाव सांगा एकदा अगोदर. माझं नाव सच्चिदानंद शंकरराव मोगल. बरं, निलजगावचे आहे तुम्ही. तर काय विषय होता नेमका आजचा? आज जमीन द्यायची नाही म्हणून असा जमीन द्यायची म्हणून विषय होता. नाही द्यायची. काय झालं? सगळ्याच्या शेतकऱ्याची एकजुटीने सगळं नाही म्हणून शकतो. सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध म्हणून दर्शवलेला आहे. आता माझी पहिली गेली होती 29 एकर. बरोबर. तुमचा एकंदरीत अनुभव काय? नाही, नवीन दोन गट घेतले, ते पुन्हा DMIC चालले. आता मी डबल प्रकल्पग्रस्त होऊ शकत नाही. तर तुमचा अनुभव काय येतो त्या ठिकाणी जो जमीन गेली होती बिडकीमध्ये, त्यातला तुमचा अनुभव भरपूर आहे ना. थोडक्यात सांगा 2 ओळीमध्ये. ते माझे फळझाडाचे पैसे होते. बरं. 1700 झाड डाळिंबाचं होतं. बरं. 300 झाड. त्याचा मोबदला भेटला नाही ना, अजिबात नाही. लगेच मोबदला दिला नाही. मी मंत्रालयात गेलो, चोर लोकांना माझे 25 लाख रुपये खाल्ले बी. आणि पुन्हा आता हायकोर्टात रिट दाखल केली, स्टे आणला, कंपनीचं काम बंद केलं. तरी पण तुम्हाला अजून न्याय भेटलेला नाही. तर मित्रांनो, हे होते एकंदर DMIC संदर्भातली